नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। परत एकदा खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा उत्तम प्रतिसाद मला व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे, याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद। असाच तुमचा प्रतिसाद आणि असा सपोर्ट असू द्या। आज आपण बघणार आहोत राज्यघटना मधील 16वा भाग बघणार आहोत। मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ पुस्तकातील हा भाग 16 आहे, परंतु आपल्या व्हिडिओचा हा भाग 14वा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे, चला तर मग आज आपण पहिला प्रश्न बघत आहोत। जोड्या जुळवा अनुच्छेद दिलेले आहेत। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे आणि हा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यावरती एखाद प्रश्न येऊ शकतो आपल्याला, त्यामुळे हा टॉपिक सुद्धा आपल्याला स्किप करायचा नाही आहे। एखादा प्रश्न यावरती कंबाईनला एवढ्यात येत आहे, म्हणजे 2022 ला विचारला होता, 2023 आणि 24 ला फक्त 2023 ला मुख्यला विचारलेला आहे, परंतु मेन्स करिता हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, प्रीला तेवढा महत्त्वाचा नाही आहे, परंतु मेन्सला महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ अनुच्छेद 163, 164 आणि 166, 167 हे काय सांगतात आपल्याला, कशा संबंधित सगळ्या गोष्टी सांगत असतात आपल्याला। मुख्यमंत्र्या संबंधित या सर्व गोष्टी आहेत, त्या अनुच्छेद आहेत, त्याच्यामुळे जोड्या जुळव्या दिलेल्या आहेत। 163 काय सांगते आपल्याला, कलम 163 मंत्र्याबाबत 163 आपल्याला काय सांगते, राज्यपालास सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे 163। 164 काय आहे, मंत्र्याबाबत इतर तरतुदी। 166 आपल्याला सांगते की राज्य सरकारचे कामकाज चालवणे आणि 167 सांगते मुख्यमंत्र्याची कर्तव्ये। 167 काय आहे, मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहे। प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत। खालील विधाने विचारात घ्या। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा प्रश्न आहे। मुख्य सचिव या पदाचा उगम ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारमध्ये झाला। या पदाची निर्मिती 1787 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज यांनी केली आहे। मुख्य सचिव हा राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्यपाल याचा प्रधान सल्लागार म्हणून कार्य करतो। मुख्य सचिव हे राज्याच्या प्रशासनातील सर्वात ज्येष्ठ केडर पद असून ते भारताच्या अग्रक्रम तालिकेमध्ये 21व्या स्थानी आहेत। मुख्य सचिवाचे पद हे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांड यांच्या बरोबरीचे आहेत। तर वरील विधान कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे आणि वरील तीन विधान बरोबर आहेत। ब, क, ड नाही। मुख्य सचिवाचे पद हे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांड यांच्या बरोबरीचे नाही राहत, तर ब आणि क बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही आहे, तर संयुक्त गटकला मुख्यला विचारला। बघा, आताच मी सांगितलेलं की अजूनपर्यंत पूर्वला एकच क्वेश्चन आलेला आहे, कंबाईन पूर्व 22 ला विचारला होता, त्याच्यानंतर पूर्वला नाही विचारला। मेन्सला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा, तो आता आपली कंबाईनची मेन्स आहे त्यामध्ये हे महत्त्वाचं ठरणार आहे हा टॉपिक, त्यामुळे व्यवस्थितरित्या करून घ्या। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही, संयुक्त गटक मुख्य डिसेंबर 2023 चा हा प्रश्न आहे आणि 167 कलम काय सांगते, मुख्यमंत्र्याची कर्तव्ये। 163 मुख्यमंत्र्याचा शपथविधी। 163 नाही, राज्यपालास सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे, त्यामुळे 163 ही चुकीची आहे। बघा, वाचताच हे चुकीचं झालं तर लगेच टिक करून, बाकीचं वाचण्याचा काही वेळ वाया घालवायचंच नाही बाकीचं वाचण्यामध्ये। ठीक आहे, तरी सुद्धा आपण अनुच्छेद 164 वाचून घेऊया। अनुच्छेद 164 काय सांगते आपल्याला, राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी सांगते आणि अनुच्छेद 166 राज्य सरकारच्या कारवाया सांगते। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही, संयुक्त गट ब मुख्य 2023 चा प्रश्न आहे। दिलेला आहे त्याचं, मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद। ब, राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी। क, राज्यमंत्र्याचे राजीनामे। ड, उपमुख्यमंत्र्याचे पद। खालील पर्यायातून योग्य आपल्याला निवडायचे आहेत, तर काय राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आणि राज्यमंत्र्यांचे राजीनामे। कशाचा उल्लेख नाहीये, या दोन गोष्टीचा उल्लेख नाही आहे राज्यघटनेमध्ये, राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आणि त्यांचे राजीनामे। प्रश्न क्रमांक 5 बघणार आहोत। राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्यायचे आहे। मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे।
एक दिलेला आहे, मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असेल. 2 मंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल. 3 मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतीही न्यायालय चौकशी करू शकत नाही. तर 5चं अचूक उत्तर आहे फक्त 1 आणि 3. फक्त 1 आणि 3. काय? मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असेल आणि मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतीही न्यायालय चौकशी करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे. 1 दिलाय, मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. 2 मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. 3 इतर मंत्र्याची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील. 4 जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. तर काय आहे? कोणता 164 मध्ये समाविष्ट नाही आहे? मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? कशाचा उल्लेख आहे? प्रत्येक राज्यासाठी 1 राज्यपाल असेल. 2 राज्यपालांना त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली मंत्री परिषद असेल. 3 राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालामध्ये विहित असतील. 4 राज्यपालाद्वारे मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. तर काय आहे? 2 राज्यपालांना त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली मंत्रिपरिषद असेल. प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचा कार्यकाळ यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर सुधारक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिलेले आहेत, त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे. तर फॉरेस्ट मेन्सला हा विचारलेला प्रश्न आहे. आणि सुधाकर नाईक काय आहे? जून 1991 ते 1993 कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय उत्तर 3 मध्ये. चला मग बाकीचं बघण्यात वेळ नाही वाया घालवायचा, तरी सुद्धा आपण एकदा वाचून घेऊया. मनोहरराव जोशी मार्च 1995 ते फेब्रुवारी 1999. सुशील कुमार शिंदे जानेवारी 2003 ते 2004. विलासराव देशमुख ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003. ठीक आहे. हे बघा, याच्या पहिले कोण होते? विलासराव देशमुख होते, त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे आले होते. असा क्रम लक्षात ठेवा म्हणजे आपल्या लक्षात राहणार. आणि मनोहरराव जोशी होते आधी सर्वात प्रथम सुधाकर नाईक होते, त्याच्यानंतर जोशी होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 बघणार आहोत. खालील विधान विचारात घ्यायचे. आपल्या एसओ मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. आहे, भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्याअगोदर त्या व्यक्तीने विधानसभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे. ब राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. क मंत्रिमंडळाच्या शक्तीचे निर्धारण हा कोणत्याही व्यक्तीच्या खासगी मताचा विषय नाही, मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो. ड मुख्यमंत्र्याचे वेतन आणि भत्ते राज्यपालाद्वारे निश्चित केले जातात. तर 9चं अचूक उत्तर आहे विधान ब आणि क दोन्ही. फक्त विधान बरोबर आहे, ब आणि क. प्रश्न क्रमांक 10. कार्यकाळानुसार योग्यक्रम लावायचा आहे. हा अशा पद्धतीचे प्रश्न आजकाल खूप जास्त विचारत आहे. कार्यकाळ त्यांचा आणि त्यांचा योग्यक्रम लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचे इयर व्यवस्थित पद्धतीने माहिती असायला हवे. ठीक आहे. तर सर्वप्रथम कोण होते? सर्वप्रथम वसंतराव नाईक होते. क कुठे आहे? 2 ठिकाणी आहे. क इथे 2 ठिकाणी आहे. क वसंतराव नाईक. त्याच्यानंतर कोण आले होते? आपल्याला नंतर कोण माहिती आहे? त्याच्यानंतर होते अंतुले 2. त्याच्यानंतर होते मग बाबासाहेब भोसले 3. शिवाजीराव निलंगेकर 4. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री त्यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहे? मुख्यमंत्री आणि त्यांचे कर्तव्य कोणत्या कलमात? कलम 167. कलम 167 मध्ये मुख्यमंत्री आणि त्याची कलमे स्पष्ट केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. उपमुख्यमंत्री बाबत आहे हा प्रश्न. उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत विधानांचा विचार करायचा PSMSला विचारलेला प्रश्न आहे. अ दिलाय, पद घटनात्मक नाही. ब राजकीय सोय म्हणून नेमणूक केली जाते. क हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे आहे. ड हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाची निष्पत्ती आहे.
तर 12चं वरील सर्व हे विधान बरोबर आहे. उपमुख्यमंत्री पदे काय आहे? घटनात्मक नाही आहे. राजकीय सोय म्हणून नेमणूक केली जाते आणि हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे आहे आणि हे पद आघाडीच्या स्थानिक राजकारणी निष्पत्ती आहे. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्याचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात. मतभेदाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्याचा राजीनामा मागू शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी राज्यपालांना सल्ला देऊ शकतात. तर काय आहे विधान 13चा 4? ब हे विधान ब बरोबर आहे, मात्र अ हे चुकीचे आहे. 14 राज्याच्या कॅबिनेट बाबत खालील विधाने लक्षात घ्यायची आहे. अ दिलाय राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारक करणारी ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे. ब घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिवास्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर तिचे नियंत्रण असते. तर 14चं दोन्हीही पर्याय काय आहे? सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. ज्याला आपण पटापट बघत आहोत, स्पीडमध्ये बघत आहोत. तर आपण स्पीडमध्ये वाचले तर आपल्या माइंडला सुद्धा तशीच चालना मिळते. आपला प्रश्न स्पीडमध्ये वाचण्याची आपल्याला सवय होऊन जाते. चला, अ काय दिलेलं आहे? मंत्र्याची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. ब राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही. क मंत्र्याचे वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून निश्चित केले जातात. ड मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. वरील विधाने कोणते बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. तर अ आणि ड हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. 15चं पर्याय उत्तर 4. 16 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? क्लर्क मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. बघा, मेन्सला हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. अ राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. ब मुख्यमंत्र्यासह मंत्र्याची एकूण संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. क मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालय चौकशी करू शकत नाही. ड मंत्र्याचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवतील. तर 16चं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांच्याकडून केली जाते. एसओ मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. कोणाकडून केली जाते मुख्यमंत्र्याची नियुक्ती? तर राज्यपालकडून मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 18 चुकीचे विधान ओळखायचे आहे. 1, 2, 3, 4 दिलेले आहेत आणि त्यापैकी चुकीचं विधान ओळखायचं. राज्यसभा मुख्य मेला विचारलेला हा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नाही. 2 अग्रगम तालिकेत उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष यांचे स्थान बरोबरीचे आहे. 3 एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असू शकतात पण 5 पेक्षा जास्त नाही. आणि 4 वरील सर्व. तर 18चं अचूक उत्तर आहे एखाद्या राज्यात. चुकीचं विधान 5 पेक्षा कुठे? एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असू शकतात का? नाही. 2 प्रश्न क्रमांक 19 बघणार आहोत. खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन गट क पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. ब मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. तर याचं अचूक उत्तर आहे. दोन्ही विधान चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. घटक राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका आणि कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. अ दिलेला आहे तो राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून कार्य करतो. ब तो राज्यपालाच्या मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतो. क तो राज्य प्रशासनाचा प्रमुख समन्वयक म्हणून कार्य करतो. आणि ड तो अवशिष्ट वारस रेसिड्युअल लिजिटी म्हणून कार्य करतो. तर पर्याय क्रमांक 20चं अचूक उत्तर आहे 2 ब. तो राज्यपालाचा मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतो. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील संदेशवहनाचे मुख्य माध्यम राज्याचे मुख्यमंत्री आहेत? राज्यसभा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे आणि 167 कलम 167 आहेत. राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यामध्ये संदेशवहनाचे मुख्य माध्यम राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री 167 लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 22 मुख्यमंत्र्याच्या नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्यायच्या. वनसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. अ दिले आहे मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. ब संसदीय शासन प्रणालीनुसार राज्यपाल कोणत्याही एक व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करू शकतात. क विधिमंडळात कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशा वेळी राज्यपाल मुख्यमंत्री निवडीबाबत स्वविवेकाधीन अधिकार वापरू शकतात. तर काय आहे? फक्त अ बरोबर
आहे. विधान बरोबर विचारलेलं आहे. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करत असतात. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करत असतो? राज्यपाल करत असतो. प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर STI मुख्य 2019 हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? फक्त ब आणि क. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. राज्याच्या मुख्य सचिवासंबंधित खालील विधान विचारात घ्यायचे आहे. सो मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे. ते राज्य सनदी सेवेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतात. ते संकटकालीन प्रमुख प्रशासक म्हणून कार्यरत असतात. क ते विभागीय परिषदेचे झोनल काउन्सिल मुख्य सचिव म्हणून कार्यरत असतात. ड ते राज्य आणि केंद्र शासनातील संपर्क साधण्याचे प्रमुख साधन म्हणून कार्यरत असतात. ई ते उर्वरित कार्याचा वारसा रेसिड्युअल लिगेटी म्हणून कार्यरत असतात. विधान कोणतं बरोबर आहे? तर विधान ब ड ई. ब ड ई विधान बरोबर आहे. आणि का बरं चुकीचं आहे ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ते विभागीय परिषदेचे झोनल काउन्सिल मुख्य सचिव म्हणून कार्य करतात का? राज्याच्या मुख्य सचिवाबद्दल ही गोष्ट विचारलेली आहे. तर कोण मला कमेंटमध्ये सांगणार? प्रश्न क्रमांक 24 अचूक का बरं ते मुख्य सचिवासंबंधित क विधान हे का चुकीचं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. 24/3. प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही? राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. आणि तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो. तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो. तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करतो. 4 तो कॅबिनेट सचिवालय विभागाचा प्रमुख म्हणून कार्य करतो. सचिवासंबंधितचे प्रश्न आहेत हे. तर काय आहे? मुख्य सचिवाचे कोणते कार्य नाही आहे हे? तर मुख्य सचिवाचे तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करतो. हे कार्य नाही आहेत. प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. योग्य पर्यायाची निवड करायची आहे. अ दिले आहे. मंत्रिमंडळ हे राज्याचे दुय्यम कार्यकारी संघटन आहे. ब मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्यपालास जबाबदार असते. क मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते. आणि ड मंत्रिमंडळ हे अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्यास सादर करते. 26चं अचूक उत्तर आहे फक्त क. मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते. राज्यसेवा मुख्यला विचारलेला. 27 कंबाईन बी 2019 हा प्रश्न आहे. तरतुदी दिल्या 164 आणि 164 मध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी येत असतात बघा. अ दिलाय. मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. ब राज्याच्या प्रशासनासंबंधित मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. क मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामूहिकरित्या जबाबदार असेल. ड मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर 27चं काय? अ क ड हे विधान बरोबर आहे. अनुच्छेद 164 अ क ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28 बघत आहोत. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? कोणत्या अनुच्छेदानुसार विवेकाधिकार प्राप्त होतात? कलम 163. अनुच्छेद 163 राज्यपालाचे विवेक अधिकार प्राप्त होतात. कलम 163. प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्यायची आहे. टॅक्स असिस्टंट मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि अ दिलाय. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्याची नियुक्ती करतात. ब राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. क मंत्र्याचे वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून निर्धारित केले जातात. ड मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधान परिषदेला जबाबदार असते. 29 अचूक आहे अ आणि ब. 30 प्रश्न क्रमांक बघणार आहोत. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे वाचून घेऊया. अ काय आहे? मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ धोरण ठरवण्याचे व राज्यात अंमलात आणण्याचे कार्य करतात. ब मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ हे राज्यातील वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात. क काय दिलेलं आहे? मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात. तर काय आहे? 30चं फक्त क. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात का? नाही. विधान चुकीचं विचारलेलं होतं आपल्याला. प्रश्न क्रमांक 31 बघत आहात. खालील विधाने विचारात घ्यायची आहे. क्लर्क मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. अ दिलाय. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ब राज्य विधिमंडळ विधानसभेला जबाबदार असते. का राज्यपालाच्या बळतर्फीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेतच मांडला जातो.
तर 31 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब, कारण राज्य विधिमंडळ विधानसभेला जबाबदार असते, राज्य विधिमंडळ विधानसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 32 बघत आहोत. विधाने बरोबर विचारलेले आहे, ते असं मुख्यला विचारलेला प्रश्न आहे. अ दिलाय राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास कोणतीही बंदी अडथळा नाही. ब मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद व्हावे लागते. क विधानसभेचे सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सभासद व्हावे लागते. ड राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही. 32 अचूक उत्तर आहे अ आणि ब. अ आणि ब. बघा सगळे एएसओला विचारलेले प्रश्न आहेत मुख्यला. राज्याच्या मुख्य सचिवाचे खालीलपैकी कोणते कार्य चुकीचे आहेत. 1 तो मुख्यमंत्र्याचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो. 2 जेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लादलेली असेल आणि केंद्रीय सल्लागाराची नियुक्ती झालेली नसेल तेव्हा तो राज्यपालाचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो. 3 जेव्हा संबंधित राज्य विभागीय परिषदेचा झोनल काउन्सिल सदस्य असते त्यावेळी तो आडीपाडीने विभागीय परिषदेचा प्रमुख म्हणून कार्य करतो. 33 अचूक उत्तर आहे 3. जेव्हा चुकीचं विचारलेलं आहे, जेव्हा संबंधित राज्य विभागीय परिषदेचा झोनल काउन्सिल सदस्य असते त्यावेळी तो आडीपाडीने विभागीय परिषदेचा प्रमुख कार्य करतो का, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. का बरं चुकीचं आहे तर बघूयात तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे. तर प्रश्न क्रमांक 34 मंत्री परिषदे संबंधित खालील विधाने सत्य नाही चुकीचे आहे. सत्य नाही म्हणजे चुकीचे आहे असं मुख्यला विचारलेला प्रश्न आहे. आणि 1 दिला अनुच्छेद 163 मध्ये नमूद केले आहे की राज्यपाला सहाय्य करण्यासाठी सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल. 2 जरी विधानसभेचे विसर्जन झालेले असले तरी राज्यपाला सल्ला देण्यासाठी नेहमीच मंत्री परिषद असेल. 3 अनुच्छेद 164 अन्वये मंत्री परिषद ही सामूहिकपणे विधानसभेत जबाबदार असेल. आणि 4 व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्र्यास जबाबदार असेल. 4 राज्यघटनेने औपचारिकरित्या असे कोणतेही अधिकार मंत्री परिषदेला दिलेले नाही. तर काय आहे 34 अचूक उत्तर 3. अनुच्छेद 164 अन्वये मंत्री परिषद ही सामुदायिकपणे विधानसभेस जबाबदार असेल. वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यास जबाबदार असेल. हे असत्य आहे विधान. प्रश्न क्रमांक 38 बघत आहोत. राज्य विधिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नाही आहे. तर ऑप्शन दिले आहे मुख्यमंत्र्याचे नेतृत्व, गुप्तता, 3 सामूहिक जबाबदारी आणि विधानसभेचे नेतृत्व. काय आहे विधानसभेचे नेतृत्व. राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य नाही आहे ते. राज्यसेवा मुख्यचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 39 राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे. सत्य विचारलेले आहेत. 1 दिलाय मंत्र्याची नियुक्ती ही 5 वर्षाच्या कालावधीसाठीच होते. 2 राज्यात मंत्र्याची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. 3 10व्या अनुसूचित खालील अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो. 4 मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. प्रश्न क्रमांक 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 41 बघत आहोत. राज्यपालाच्या संबंधित मुख्यमंत्र्याची खालीलपैकी कोणते कर्तव्य समाविष्ट आहे. PSI मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे. अ दिलाय मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे. ब घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणे. क राज्याच्या प्रश्नासंबंधी राज्यपाल ही माहिती मागतील ती राज्यपालास पुरवणे. राज्य शासनामध्ये नियुक्त करताना राज्यपालास सल्ला देणे. तर 41 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड. प्रश्न क्रमांक 42 बघत आहोत. मुख्यमंत्र्याच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने बिनचूक नाहीत. अ शासनाच्या ध्येय धोरणाची विधिमंडळात घोषणा ते करतात. ब राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो. क निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधिमंडळ सदस्याच्या अपात्रतेविषयी ते निर्णय घेतो. ड सर्व सेवांचा तो राजकीय प्रमुख आहे. 42 अचूक उत्तर आहे फक्त क. 43 राज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार आहेत. मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार आहेत. फक्त विधानसभेला. राज्यसेवा मुख्यला प्रश्न विचारलाय 44 प्रश्न क्रमांक. भारतीय संविधानातील
तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर. 1 दिलाय, मंत्र्यांमध्ये खाते वाटप हे मुख्यमंत्री ठरवतात. 2 जेव्हा मुख्यमंत्र्याचे राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते. 3 राज्य शासनाच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा या मुख्यमंत्र्याकडून केल्या जातात. 4 राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्री परिषदेचे सर्व निर्णय व विधानकरिता केलेला असलेला सर्व प्रस्ताव राज्याच्या राज्यपालास करणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. तर काय आहे? तर राज्याचा कारभाराच्या प्रशासनासंबंधित मंत्री परिषदेचे सर्व निर्णय व विधान करता असलेला सर्व प्रस्ताव राज्याच्या राज्यपालास करणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 45. मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्याचे डॅश म्हणून कार्यरत असतात. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि काय म्हणून? प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत असतात. मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार म्हणून मुख्य सचिव हे. प्रश्न क्रमांक 46. योग्य कथने ओळखायच्या. राज्यसेवा मुख्य 16ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी असू नये. अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे. तर प्रश्न क्रमांक 46 बघत आहोत आणि त्याचे पर्यायी उत्तर दिलेले आहेत. तर काय आहे? कथन अ आणि ब दोन्ही सुद्धा कथने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 47 बघत आहोत. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968 शिफारसीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये पद्धतीचा स्वीकार केला. राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कशाचा त्यांनी स्वीकार केला? कक्ष अधिकारी यांचा स्वीकार केला आहे. प्रश्न क्रमांक 48 बघत आहोत. महाराष्ट्र राज्यातील मागील मुख्यमंत्र्याचा योग्य क्रम काय आहे? हे असं मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचा क्रम विचारलेला आहे. सर्वप्रथम वसंतदादा पाटील, त्याच्यानंतर येतात शरद पवार, त्याच्यानंतर येतात अब्दुल रेहमान अंतुले, त्याच्यानंतर येतात मग बाबासाहेब भोसले. हा रिपीट क्वेश्चन आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम वसंतदादा पाटील येतात, मग शरद पवार, मग अंतुले, त्याच्यानंतर मग भोसले. प्रश्न क्रमांक 49 दिलेला संचालनालयाचे संबंधित विचारलेला आहे. स्टाफ एजन्सी अशा पद्धतीचे एखाद प्रश्न येऊन जातात त्यांचे. आपण प्रश्न क्रमांक 50 बघणार आहोत. राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकते असं मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि त्याचं काय आहे अचूक उत्तर? त्यास राजीनामा देण्यास सांगून, राज्यपालामार्फत त्यास बडतर्फ करून आणि मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेमध्ये त्याला वगळून. वरील सर्व पद्धतीने आपण राज्याच्या मुख्यमंत्री मंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 55 बघत आहोत. तर राज्य संचालनाची मुख्य कार्य काय आहे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचा पर्याय दिला आहे. तर मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे, ब विभागीय जिल्हा कर्मचाऱ्याद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणे, क विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे, ड विभागीय अधिकारी वर्गासाठी सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. तर 55चं अचूक उत्तर आहे अ, ब, क, ड चारही. प्रश्न क्रमांक 56. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर त्यांनी काय केलं तर त्यांनी राज्यपालाच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे तर, आणि विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर, या 2 गोष्टी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते. सामूहिक जबाबदारी तत्वाचा अर्थ काय आहे? राज्यसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. सामूहिक जबाबदारी म्हणजे राज्य विधिमंडळासमोर सर्व मंत्र्यांची मते सारखीच असली पाहिजे. ब कोणतीही मंत्री शासनाचे निर्णय किंवा धोरणा विरुद्ध बोलणे अथवा मतदान विधिमंडळात करणे अपेक्षित नाही. आणि कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोहोचता कामा नयेत. अ, ब, क त्याचं अचूक उत्तर आहे. त्या तत्वाचा सामूहिक जबाबदारीचा आपण अर्थ बघितलेला आहे. प्रश्न क्रमांक 59 बघणार आहोत. महाराष्ट्रातील प्रति सरकार शॅडो कॅबिनेट प्रति सरकार म्हणजेच शॅडो कॅबिनेट बाबतच्या खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही? PSI पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे आणि ते खूपच प्रभावी ठरले.
हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60 बघत आहोत. एओसो मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. राज्यपालांनी मान्य केलेल्या महाराष्ट्र शासन नियमावलीतील व्याख्येनुसार राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट अंतर्भूत होणाऱ्या घटकाकरिता खालीलपैकी कोणता पर्याय लागू होतो? एओसो मुख्य 2012चा प्रश्न आहे. आणि काय? मंत्री त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिपरिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे? 2012चा हा प्रश्न आहे. आणि 43. 62 प्रश्न क्रमांक राज्यपालाकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या शिफारशीची ठरावाची गरज नसते? राज्यसेवा 12ला विचारलेला हा प्रश्न आहे. कोणाची गरज नसते? राज्य मंत्रिमंडळ यांची. प्रश्न क्रमांक 63 बघत आहोत. खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून बजावतात? हा रिपीट झालेला प्रश्न आहे. कोण? मुख्यमंत्री. राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून कोण आहे? मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 64 मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि यांच्यातील दुवा आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील कोण दुवा आहे? तर मंत्रिपरिषद. बघा, राज्यपाल आणि मंत्रिपरिषद आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील मंत्रिपरिषद. ठीक आहे. 65 प्रश्न क्रमांक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो कारण काय आहे? जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल तर. प्रश्न क्रमांक 60 बघत आहोत. 66 भारतात आजूपावतो किती महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? ॲग्री पूर्वला विचारलेला प्रश्न आहे. आणि किती महिला? 14. प्रश्न क्रमांक 67 2011ला विचारलेला हा ॲग्रीला प्रश्न आहे. आणि आतापर्यंत किती महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. करंटचा हा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 67 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हे असतात. कोण असतात? बैठकस्थानी मुख्यमंत्री असतात. अशा पद्धतीने आपण 67 प्रश्न बघितलेले आहेत. कशा संदर्भात? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या बाबतीत आपण सर्व प्रश्न बघितलेले आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा सेशन कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुमचे कमेंट्स आणि खूप छान पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स करता यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि समोरच्या सेशनला आपण लगेच सुरुवात करत आहोत. थँक्यू.